हे काही म्हणा, किती मज्जा आली ना. किती दिवसांनी आपण सगळे असं एकत्र कुठेतरी बाहेर गेलो. हो ना. हे ऐका ऐका, डोळे बंद करा. संपली बरं का रात्र, पण आहे कुठे आपली जोडगोळी. बरं सगळे देशमुख आलेत घरात, या लवकर खाली. कुठे ते दोघं? झोप पूर्ण झाली नाही वाटतं यांची. त्यांचं नाही माहिती मला, पण माझी झोप नाही झाली. मी झोपायला रूम मध्ये जाते. आणि हो, त्या रत्नाक्कांना आणि दुमण्याला माझ्या रूमच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका. एक घोरते आणि एक लाथा मारते. पण खरंच कुठे ते दोघं? सिद्धू, ए सिद्धू, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हो, हे बघा, मस्त चहा केलाय. मस्त पैकी चहा पिऊन घ्या आणि फ्रेश व्हा. सावकाश. आणि नुसता चहा केला नाहीये, तर प्रत्येकाच्या आवडीचा चहा केलाय. आदिती करते ना एकदम तसंच. तू केलास? हो मग. आता प्रत्येक वेळेला घरातल्या सगळ्या बायकांनी उठून नाश्ता करायचा, चहा करायचा का? तुम्ही एवढं आमच्यासाठी करता, मग मी थोडंसं केलं तर काय होतंय? सिद्धू, तुला मानलं. अरे इथे आपला चहा बनवताना पुरुषांना नाके नऊ होतो. तू तो सगळ्यांच्या आवडीचा चहा बनवलास. वा 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 वा. सिद्धू आता तू भारी आहेस. तू सगळं करू शकतो. जशी आपली आदिती वहिनी सुपरवुमन आहे ना, तसाच आपला सिद्धू सुद्धा सुपरमॅन आहे. मी पण मोठा झालो ना की प्रत्येकाच्या आवडीचा चहा बनवणार. सिद्धू, अरे किती दिवसांनी असं छान हसताना दिसतोयस. मध्ये सतत टेन्शन मध्ये दिसायचास. आजपासून मी तुला रोज असाच हसताना दिसणार. बरं, तुम्ही चहा पिऊन घ्या. मी आदितीसाठी कॉफी नेतो. चहा पिऊन घ्या. बापरे, सगळे आले वाटतं. किती वाजलेत? खूप उशीर झालाय मला उठायला. सेठ, हा सेठ कुठे गेला? मला या कपड्यात बघितलं तर काय वाटेल? मी आधी आवरून घेते. काय ग, काय झालं? तू आहेस? मला वाटलं दुसरं कोणीतरी आलं. हे अशा कपड्यात कोणी बघितलं तर काय वाटेल? मी आलेच आवरून. असू दे ना, छान दिसतेस. सिट, सोड ना. बघ, सगळे आलेत. मला खूप काम आहेत. सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा बनवायचा आहे. ऐक ना, हे बघ, आपल्यासाठी काल सगळे घरातून बाहेर गेले आणि आता आल्यानंतर त्यांनाच स्वतःसाठी चहा बनवायला लागला. त्याचं गिल्ट आहे मला. आधीच सोड, मला जा. थांब जरा. अगं, सगळ्यांसाठी चहा केलाय मी, आणि ते पण प्रत्येकाच्या आवडीचा, अगदी तू करते तसा. आदिती, अगं नवरा आहे मी तुझा. सगळे कष्ट काय तू एकटीच घेणार आहेस का? आणि हे बघ, आपण दोघांनी मिळून जर कामं केली ना, तर आपल्यातलं प्रेम अजून वाढेल. आदिती, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला सोडून काही करणार पण नाही. मी आता जगातली सगळ्यात सुखी आणि आनंदी मुलगी. तू जर माझ्या सोबत असशील ना, तर मग आणि काय हवं? अरे सिद्धू, काय झालं बघायची? काही नाही रे सिद्धू. अरे यांनी सांगितलंय तुला वेळ मिळेल तेव्हा ये. जमिनीची कागदपत्र आणि फॅक्टरी बांधायची आहे ना, त्या संदर्भातली काही कागदपत्र त्यांच्यावर सह्या घ्यायच्या आहे. ये तू लवकर. चालेल ना, येतो. आपण सुनबाई कुठे?
आवडतेस ना ग? हो 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 बयोजी काय झालं? काही नाही ग, तुला हेच सांगायचं होतं की तू जे काही घातलंयस ना ते तुला खूप छान दिसतंय. आदिती, हे महालक्ष्मी, उठ उठ ना. अगं, काय सांगतो मी, ऐक तर. उठ. हे बघ महालक्ष्मी, बऱ्याच दिवसानंतर आपल्या मनासारखं झालंय. इथे झोप सुद्धा मिळत नाही मनासारखी. अजूनही त्या रत्नाक्कांच्या घोरण्याचा आवाज माझ्या कानात घुमतोय. हो, स्टॉप इट महालक्ष्मी. मी इथे काहीतरी महत्वाचं सांगतोय आणि तू त्या रत्ना अक्काच्या घोरण्याचं पुराण सांगत बसलीस. मिलिंद, तुला माहिती नाहीये, मला रात्रभर नीट झोप मिळाली नाहीये. आणि हे सगळे देशमुख मला त्रास देऊन सगळे सुखाने झोपले होते. झोपू दे त्यांना. आता फक्त काही दिवसच देशमुखांच्या नशिबी सुखात झोप आहे. आपला जावई एकदम फॉर्म मध्ये. का? काय केलंय त्यांनी असं? आता सिद्धार्थ तसंच करतो जसं मी त्याला सांगितलंय. किंबहुना अपेक्षेपेक्षाही चांगला रिझल्ट देतोय. आता बघ महालक्ष्मी, ह्या घराचा मी वारस आहे, मला वाटा हवा असं बोलेपर्यंत मी त्याला नेणार आहे. मग तिथे ह्या घराच्या वाटणीला सुरुवात होईल. मग हे घर, ही फॅमिली तिथे तुटणार. आणि आपल्या हिस्ट्रीमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. कुठलंच घर तिथे सावरू शकलं नाहीये. Am I right? काय बाई आहे? या बाईशी लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे. जसं देशमुखांना तोडणार आहे ना मी, तसंच तुला बर्बाद करणार आहे महालक्ष्मी. बघस तू. देशमुखांच्या ह्या अख्ख्या प्रॉपर्टीचा मालक मी एकटा असेन आणि माझ्या सगळ्या प्रॉपर्टी मधून, माझ्या बिझनेस मधून तुला बेदखल करणार आहे. मग बघ तुझी झोप कशी उडेल ते कायमची. म्हणजे तुम्ही मुद्दाम करत होता? तुम्हाला झोप लागलीच नव्हती? लागली ग, पण मधूनच जाग यायची ना तेव्हा दिसायचं कडक लक्ष्मीने कानावर उशी धरलीये. मग काय, ते बघून मी मुद्दाम आवाज काढत होते. तरी सुहीनबाई म्हणत होत्या असं चित्र विचित्र आवाज काढून कोण घोरतय म्हणून. गंमत. गुड मॉर्निंग. सॉरी, मला जरा उशीर झाला आज. हो हो, आम्ही समजूच शकतो. हो ना, पण तरी त्या मानाने फार लवकर आला का जाऊबाई? जाऊ बाई, कळतंय मला. बरं, जेवणात काय करायचं? मी पण तयारीला लागते. हे तू आत्ताच्या जेवणाचं सोड ग. काल आम्ही तुमच्यासाठी खास तुमच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. कसं वाटलं? आवडलं का? अहो नानी, काल ते जेवले असतील का दोघं? अगं बे, म्हणजे तुम्ही जेवलाच नाही? मग जेवण कुठे गेलं? टाकून दिलं? अहो नानी, मी मस्करीत बोलले, काय तुम्ही पण. नानी काकी, खूप छान झालं होतं जेवण, आवडलं आम्हाला. थँक्यू. बरं, हे थँक्स जेवणासाठी आहे की आम्ही सगळे घराबाहेर गेलो यासाठी आहे? काय पल्लू काकी, तुम्ही पण ना. नाही पण खरंच थँक्यू सगळ्यासाठीच. बरं, मला सांगा, तुम्ही जेवण बनवायला घेतलंय का? अरे आताच तर नाश्ता झालाय, पण आता जेवणाच्या तयारीला लागलोच आहे. हो. बरं झालं वेळेत आलो. बरं ऐका, आज स्वयंपाक वगैरे काही नाही. आज सगळ्यांना सुट्टी. तुम्ही सगळ्यांनी आज आराम करायचा. चहा केलास तसा तर स्वयंपाक पण करणारस की काय तू? मोठी बाई, मला स्वयंपाक येतो का? पण मी सगळी सोय केलेली आहे. बाहेरून मस्तपैकी छान पुलाव, पापड, हरभऱ्याची उसळ आणि आमटी मागवली आहे. पण का, म्हणजे काही विशेष आहे का?
नाही नाही, असंच जरा बाहेरची चव पण घेऊन बघा ना. आज तुम्ही सगळ्यांनी आराम करायचा. सिद्धू भाऊ, बाहेर कसले तरी डबे आलेत. जेवणालाच वाटतं. बरं तुम्ही लवकर सगळे बाहेर या, मी सगळ्यांना बोलवतो. तात्या, आप्पा. ए आज जरा हा जास्तच उत्साहित आहे ना. काय ग, काल काय जादू केलीस? अरे काय आहे? सांगतो, या तुम्ही. तात्या, आज माझ्याकडून सगळ्यांना पार्टी आहे. कसली? मी मुंबईत होतो ना, तेव्हा मी आपल्या फॅक्टरीच्या संदर्भात एक मीटिंग केली आणि इथे आदिती आणि युवराजनी आपल्या फॅक्टरीच्या संदर्भात एका फायनान्सर सोबत मीटिंग केली आणि तो फायनान्सर आपल्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार झाला. त्यामुळे आता आपल्या फॅक्टरीचं काम जोरात सुरू होणार आणि आपल्या इंजिनियरने सुद्धा एक प्लॅन तयार केलाय आणि मुंबईवरून सुद्धा काही इंजिनियर्स येणार आहेत आणि मिलिंद सरांच्या ओळखीने काही फायनान्सर्स आणि एक्सपर्ट सुद्धा येणार. आपल्या फॅक्टरीच्या कामाची एवढी जोरदार आणि चांगली सुरुवात झाली आहे म्हणून एक छोटंसं सेलिब्रेशन, ही पार्टी. वा, म्हणजे आपल्या फॅक्टरीची गाडी इतकी सुसाट पळते तर. हो तात्या, आपली देशमुख इंडस्ट्री मोठी करणं आता हाच उद्देश आहे. आपलं गाव, आपला बिझनेस, आपल्या गावातल्या मुलांना रोजगार मिळणं हाच या फॅक्टरी मागचा विचार होता ना. तुम्हाला हवंय तसंच होणार. मग त्यासाठी मला कुठेही जावं लागलं तरी मी जाईन, मग ते अमेरिका असो किंवा लंडन. पण मी आपला बिझनेस मोठा करणार. तू आहेस म्हणून तर एवढी मोठी उडी मारायचं धाडस केलंय मी. तू आणि सुनबाई फॅक्टरी मोठी करा असा विश्वास होता मला, पण आता ही तुमची तयारी बघता खात्री पटली आहे. बरं तात्या, आतापर्यंत जे काही तयारी झाली आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण पुढची प्लॅनिंग करू. हो सेठ, मी आणि युवराज सुद्धा तुला अपडेट्स देतो इथले. ते मी घेईनच. पण अजून एक सांगायचं राहिलं, म्हणजे आपल्या घरात जे काही गृहोद्योग आहेत, म्हणजे की ताई काकीचा लोणची पापडचा बिझनेस, नाना काका आपल्या फळांचा बिझनेस, आप्पा आपल्या शेतातलं धान्य, रत्नाक्का तुझ्या पैठण्या. बरं मला सांगा, हा जो काही बिझनेस आहे तो आपल्या गावापुरता, महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवायचा आहे का? म्हणजे भूमिपूजनाच्या दिवशी त्या आजी आल्या होत्या, त्या काय म्हणाल्या? मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या आजी आल्या होत्या त्या पण तेच म्हणाल्या की त्यांची दुःख आपल्याला कळतात, त्यांची मुलं त्यांच्या सोबत नाही. आता जी लोक ज्या फॅमिली सोबत नाहीयेत त्यांना सुद्धा दुःख असेलच ना. ते कुठे आनंदात असणार? त्यांना सुद्धा त्यांच्या फॅमिली पासून दूर राहणं कठीणच जात असेल ना. काही वेळेला पर्याय नसतो. त्यांना सुद्धा त्यांचं गाव, त्यांची माती, त्यांची माणसं या सगळ्याची आठवण येत असेलच ना. मग त्यांना सुद्धा त्यांच्या मातीतलं काही मिळालं तर केवढा आनंद होईल, आणि ते आपण देऊ शकतो. मला फक्त देशमुख इंडस्ट्री मोठी नाही करायची आहे, तर देशमुखांनाच मोठं करायचंय. मी प्रत्येकाचा बिझनेस देशाच्या बाहेर घेऊन जाणार, आणि ते मी आणि अदिती करणार. खूप चांगला विचार आहे. करू आपण, तेही करू. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. बरं तात्या, सगळ्यांनी आता जेवण घ्या, नाही तर जेवण थंड होईल. मी जरा आलोच, मला एक अर्जंट फोन करायचा. चला 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 चला. हो, कंपनीच्या डिटेल्स काढल्यात मी. मला ही ऑफर बेटर वाटते. तू पण एकदा चेक करून घे ना, मी तुला मेल सेंड करतो. चालेल, थँक्स, बाय. सर, मी हे सगळं बरोबर करतोय ना? उत्तम. आय एम इम्प्रेस. हे बघा, अशाच पद्धतीने तू सगळ्या घरच्यांचा विश्वास जिंकून घे. आणि एकदा का तुम्ही इथनं अमेरिकेला गेला की घरच्यांसाठी तुम्ही फॅक्टरीच्या कामासाठी गेलायत असं असणार आहे. पण तिकडे तुमचं एक नवीन वेगळं आयुष्य सुरू होणार आहे. एकदा तुम्ही तिथे गेला ना की काहीही कारण सांगू शकतो, आदितीला सुद्धा कळणार नाही. सर, पण मी सगळ्यांना फसवत तर नाहीये ना? नाही, बिलकुल नाही. तू जे सांगतोयस तसं करणार आहेस. ओके, सिद्धार्थ इथून निघणं महत्वाचं आहे.
आणि तेही ह्याच मार्गाने. आणि कुणालाही काही कळणार नाही याची काळजीही तुलाच घ्यायची. हो सर, नाही कळणार कोणाला. आणि तसंही आम्ही अमेरिकेला गेलो तर सगळ्यांना हेच वाटेल की आम्ही फॅक्टरीच्या कामासाठी गेलो. आम्ही अमेरिकेला जाणार आणि माझी स्वप्न पूर्ण करणार. हे बघा सर, व्हिसा ऍप्लिकेशन वरती मी आदितीची सही सुद्धा घेतली आणि हे ऍप्लिकेशन सबमिट सुद्धा केलंय. या त्याच्या डिटेल्स आहेत. वा, गुड. सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळं सांभाळून कर. कुठेही असा इमोशनली खचून जाऊ नकोस. ओके? नाही सर, काही झालं तरी मी आणि आदिती अमेरिकेला जाणार. मग तिला फसवून असो, तिच्यापासून गोष्टी लपवून असो किंवा तिच्याशी भांडून, पण आम्ही जाणार आहे नक्की. हे पेपर सबमिट केले की विजाची प्रोसेस पण सुरू होईल. ही टेक्निकल प्रोसेस बघता बघता होईल, पण इमोशनली सगळ्यांची मनं राखून, सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांच्या न कळत आदितीला घेऊन अमेरिकेला जाणं खरंच खूप कठीण आहे. नाही सिद्धार्थ, तुला स्ट्रॉंग राहावंच लागेल. आदितीला घेऊन अमेरिकेला जायचंच आहे. हॅलो, हाय. अरे, तू विजासाठी जी डॉक्युमेंट लिस्ट पाठवली होती, हो, ती सगळे डॉक्युमेंट्स मी तुला पाठवलेत. जरा एकदा चेक करून घे ना प्लीज. आणि हो, काही पेपर्स राहिले असतील तर सांग मला. आदितीचे पेपर्स ना? हो, ते एक एक करून मी पाठवतो तुला, पण काही राहिले असतील तर सांग. मॅरेज सर्टिफिकेट ना? अरे काय झालंय, अजून ते आलं नाही. आलं की लगेच पाठवतो तुला. हो. येस येस, आय कॅन अंडरस्टँड. मीटिंग करायची आहे. कधी? आज? सो सॉरी, आज नाही करता येणार. ऍक्च्युली काय, एक अर्जंट मीटिंग आहे. हो, नाही आपण करूयात ना. मी तुम्हाला तारीख कळवतो. येस येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मीटिंग काय का असं का बघतेस? नाही, मी ब्रेकफास्ट साठी बोलवायला आले होते तुला, पण तू तयार होऊन कुठे जातोयस? असं काय करतेस अदिती? आपलं ठरलं होतं ना फॅक्टरीच्या कामाला प्रायोरिटी द्यायची म्हणून, आणि दोघं मिळून काम बघायचं. तू आज घरातलं काम बघतेस तर मी फॅक्टरी सांभाळणार. उद्या तू फॅक्टरीचं काम करत असशील तेव्हा मी घरचं काम करणार. हो, पण आज फॅक्टरीचं काम म्हणजे मीटिंग आहे का? तू आता फोनवर बोलत होतास. हो अगं, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. जर आपलं फ्युचर ठरलं. बापरे, एवढी इम्पॉर्टंट मीटिंग? कोणासोबत? आहेत एक माझ्या ओळखीचे. तुला सांगू का, ते खूप इंटरेस्टेड आहेत आपल्या बरोबर डील करण्यासाठी. खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. इज इट? एवढी इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मग मी पण येते. तशी घरातली कामं आटपली आहेत, फक्त 10 मिनिटं थांब. नाही नाही, नको. ऐक ना, तू नको येऊस, मी बघतो. अगं माझ्या ओळखीचे आहेत ते ना, म्हणून. हो, पण मला सुद्धा यायचंय ना. हे बघ, आपण दोघांनी एकत्र मीटिंग केलीच नाहीये आतापर्यंत. मी पण येणार तुझ्या बरोबर. तुला एकदा सांगितलं ना नको म्हणून. सॉरी. तसं म्हणायचं नव्हतं मला. अगं तुझी दगदग होईल म्हणून सांगतोय मी. ते आधीच आपण ते पैज वगैरे लावली होती तेव्हा तुला त्रास द्यायला बघितलाय मी. आणि परत जर तुला त्रास झाला तर मला नाही सहन होणार ग, म्हणून म्हणतोय. आता इथून पुढे मीटिंग होतच राहणार आहेत. तेव्हा ये ना. तू घरातली कामं केलीस की नाही आता, तेव्हा तू आता आराम कर. मी हँडल करतो बरोबर. किती काळजी घेतोस माझी. ठीक आहे, आता काय बोलणार. जा. गुड गर्ल. हे बघ, मीटिंग आटपतो आणि जेवायला घरी येतो. ठीक आहे? ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय.